नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि टायटल आहे डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच. ब्रॅकेटमध्ये दिलं आहे मित्रांनो, ज्याला आपण चेंज द नरेशन असं देखील म्हणतो. सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हा जो टॉपिक आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना थोडा डिफिकल्ट जातो. त्याचं कारण आहे यामध्ये बरेचसे रूल्स आणि रेग्युलेशन्स तुम्हाला एकाच वेळेस समजून घ्यायचे असतात. पण मित्रांनो, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच समजून घेण्यासाठी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच असेल आणि टेन्सेस या दोन्ही गोष्टी फार समजून घेतलेल्या अगोदर पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच माहिती असतील, त्याच पद्धतीनं तुम्हाला जर टेन्सेस व्यवस्थित माहिती असतील तर तुम्हाला डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हे व्यवस्थित समजणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच रिलेटेड मी इथनं समोर जे व्हिडिओज अपलोड करणार आहे त्याचा एक सिक्वेन्स आहे मित्रांनो. तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओच्या सिक्वेन्सनुसारच तुम्ही व्हिडिओज बघावेत अशी मी सगळ्यांना विनंती करतो. कारण यामध्ये मी एक लॉजिकल अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट केलेली की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं समजून घ्यायचं आहे. तर चला मित्रांनो, डिस्कस करूया डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच. तर इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, काय दिलं आहे बघा. Words spoken by a person can be reported to another person or persons in two ways in English language. म्हणजे काय, इंग्लिश भाषेमध्ये दोन पद्धतीनं आपल्याला काय करता येऊ शकतं. स्पोकन वर्ड्स एखाद्या व्यक्तीला रिपोर्ट करता येऊ शकतात, म्हणजे सांगता येऊ शकतात. आता ते दोन वेज कुठले, म्हणजे ते जे वेज आहे मित्रांनो इथे दिलेत, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. टाइप्स ऑफ स्पीच ज्याला मी इथे म्हटलं आहे, म्हणजे प्रकार म्हटलं तरी चालेल. एक आहे डायरेक्ट स्पीच म्हणजे किंवा ज्याला आपण म्हणतो डायरेक्ट नरेशन, आणि दुसरं आहे इनडायरेक्ट स्पीच किंवा ज्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट नरेशन. इथे एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून घ्यायची, पॉईंट टू पॉईंट डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच समजून घ्या. अगोदर याला काय प्रकार आहे, हा डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं आहे त्याचा उपयोग आपण डिस्कस करणार आहोतच. म्हणजे आपण जे बोलतो मित्रांनो, आपण जे बोलतो वर्ड्स स्पोकन बाय, जे काय वर्ड्स आपण बोलतोय ते एखाद्या व्यक्तीनं बोललेले शब्द हे आपल्याला दोन पद्धतीने एखाद्याला सांगता येऊ शकतात. ते म्हणजे कुठल्या पद्धतीनं दोन शब्द, दोन वेज कुठले आहेत ते, एक आहे डायरेक्ट स्पीच आणि दुसरं आहे इनडायरेक्ट स्पीच. आता यामध्ये थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. इथे जर आता बघा इथे मी आत्ता इथे टाईप केलेलं आहे बघा, बी आणि सी हे तीन व्यक्ती आहेत. समजा ए ने बीला काही तर म्हटलं असेल, जे काय बोललं असेल तसंच्या तसे शब्द जर बी हा सीला सांगत असेल, समजून घ्या. किंवा ए ने बोललेले जे शब्द जसेच्या तसे आहेत त्याला आपण डायरेक्ट स्पीच असे म्हणतो, ज्याला डायरेक्ट नरेशन म्हणतो. आता इनडायरेक्ट नरेशन म्हणजे काय, जर ए ने बोललेले शब्द म्हणजे कुणाला बीला, बीने हे स्वतःच्या शब्दांमध्ये जर सीला सांगितले तर त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल, एक ढोबळ अंदाज तुम्हाला आला असेल की डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच आपण कशाला म्हणायचं आहे. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, इथे ह्या बॅक शिफ्टिंग हा प्रकार फार महत्त्वाचा. बॅक शिफ्टिंग म्हणजे काय, एने एखादी गोष्ट बीला आत्ता सांगितली बरोबर, पण बी जेव्हा ती सीला सांगणार असतो त्यावेळेस ती पास्टमध्ये गेलेली घटना असते, म्हणजे पास्टमध्ये गेलेले वर्ड्स असतात. लक्षात घ्या, जे काय कम्युनिकेशन झालेलं असेल ते. म्हणजे बीने सांगताना, त्याच्या शब्दात सांगताना त्या पद्धतीनं चेंजेस करणं देखील फार गरजेचे आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण इथे काय बघितलंय, इथे क्लिअर करून घ्यायच्या आहेत गोष्टी तुम्हाला. वर्ड स्पोकन बाय अ पर्सन कॅन बी रिपोर्टेड टू अनदर पर्सन ऑर पर्सन्स इन टू वेज. दोन पद्धतीने सांगता येतात, एक आहे डायरेक्ट स्पीच आणि दुसरं आहे इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचलाच आपण डायरेक्ट नरेशन म्हणू शकतो आणि इनडायरेक्ट स्पीचला आपण इनडायरेक्ट नरेशन म्हणू शकतो मित्रांनो. तर डिस्कस करूया आपण समोर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. आता थोडक्यात मीनिंग ऑफ डायरेक्ट स्पीच आपण इथे डिस्कस करणार आहोत. सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे कशाला म्हणायचं आहे डायरेक्ट स्पीच. तर बघा इथे काय दिलं आहे, तर डायरेक्ट स्पीच याचं एक लक्षात घ्या. तुम्ही डायरेक्ट एक्झाम्पल्स जर बघायला सुरुवात केली, तुम्ही म्हटलं नाही आता आम्हाला सगळं माहीत, हे न शिकता आम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं आणि इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीच कसं करायचं हे शिकवा. पण मित्रांनो कुठल्याही गोष्टीला बेस असतो, तो बेस समजून घेतल्याशिवाय तुम्हाला समोर लक्षात येणार नाही. आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. बरेचसे प्रश्न हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवर आलेले असतात.
त्यासाठी तुम्हाला याचं बेस आणि प्रत्येक रूल तुम्हाला हा पाठ पाहिजे आणि अप्लाय करता आला पाहिजे. तर बघूया मीनिंग ऑफ डायरेक्ट स्पीच काय आहे. व्हेन द स्पीकर्स ॲक्च्युअल वर्ड्स, मित्रांनो इथे लक्षात घ्या, मी रेडमध्ये कलरमध्ये केलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. वेन द स्पीकर्स ॲक्च्युअल वर्ड्स, जसेच्या तसे शब्द बोलणाऱ्याचे, आर कोटेड ऑर कन्वेड इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच आपण त्याला म्हणतो. आणि इट इज ऑलवेज पुट इन द इन्व्हर्टेड कॉमाज, एक लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी, कशामध्ये पुटअप केलं जातं, इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये. अँड इट ऑलवेज बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर. हे तीन गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्यायचं आहे. डायरेक्ट स्पीच म्हणजे जसेच्या तसे बोलणाऱ्याचे शब्द, स्पीकर्स. मग जसेच्या तसे जर लिहित असेल, आपण बोलत असू, तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्च्युअल वर्ड्स म्हणतो. खाली मी 2 एक्झाम्पल्स दिलेत मित्रांनो बघा. ही सेड, राईट, ही सेड, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलाय बघा इथे, आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आय डीड माय वर्क. तर इथे समजून घ्यायचं, ॲक्च्युअल जसेच्या तसे शब्द आहेत आणि नेहमी ते इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये हा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा असू शकतो किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा देखील असू शकतो. तर मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे, कधी लक्षात ठेवायचं आहे की स्पीकरचे ॲक्च्युअल वर्ड जसेच्या तसे आपण जर लिहित असू तर त्यावेळेस ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतात. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे बघा इथे, रितू सेज, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय कॅनॉट वेट एनी मोर, फुल स्टॉप अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. तर मित्रांनो इथे पंक्च्युएशनचा पार्ट देखील तुमच्या लक्षात येणार आहे. आणि कंप्लीट सेंटेन्स असल्यामुळं बघा मी त्याचा फुल स्टॉप जो आहे, ज्याला पिरियड म्हणतो आपण, तो डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आत आला पाहिजे, बाहेर नको. तर इथे दिले, आता हे जे बघा इथे मी जसं सांगितलं ते कॅपिटल लेटरनं सुरुवात व्हायला पाहिजे. इथे देखा आय केलं कॅपिटल, इथे आय केलं, इथे आर कॅपिटल आहे, इथे एच कॅपिटल आहे. तर या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, मिनिंग मी तुम्हाला समजून सांगितलं आहे डायरेक्ट स्पीच आणि डायरेक्ट स्पीचचा. तर डायरेक्ट स्पीच म्हणजे काय लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. डायरेक्ट स्पीच म्हणजे जसेच्या तसे स्पीकरचे ॲक्च्युअल वर्ड ज्याला म्हणतो आणि इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहिले जातात. त्यानंतर ऑलवेज बिगिन्स विथ व्हॉट, अ कॅपिटल लेटर. म्हणजे हा पार्ट इथे कन्सिडर करायचा ॲक्च्युली तुम्हाला, ज्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो. रिपोर्टेड स्पीच डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आत आलेलं, ज्याला आपण काय म्हणतो, रिपोर्टेड स्पीच. ते समोर आपण बघणार आहोतच. नक्कीच तुम्हाला इथे डायरेक्ट स्पीचचा मिनिंग लक्षात आला असेल. तर आपण नंतर आता बघूयात मित्रांनो मिनिंग ऑफ इनडायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं आहे. तर मित्रांनो काय आहे बघा, स्क्रीनवरती आलेलं सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचंय. वेन द स्पीकर्स ॲक्च्युअल वर्ड्स आर नॉट कोटेड, हे महत्त्वाचं आहे, आर नॉट कोटेड ऑर यू कॅन से व्हॉट कन्वेड, अँड इन्स्टेड ऑफ दिस, आता हे ब्ल्यूमध्ये बघा, वर्ड्स आर कन्वेड इन आर ओन वेज, मॉडिफिकेशन्स आर डन. म्हणजे चेंजेस करून जर तुम्ही सांगत असाल तर त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट स्पीच आपण असे त्याला म्हणतो मित्रांनो. इनडायरेक्ट स्पीच इज विदाउट इन्व्हर्टेड कॉमाज, हे महत्त्वाचं आहे. डायरेक्ट स्पीच हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येतं. इनडायरेक्ट स्पीचमध्ये कुठले इन्व्हर्टेड कॉमाज यूज केले जात नाही. विदाउट, देर इज नो चेंज इन द टेन्स ऑफ द रिपोर्टिंग वर्ब इन द इनडायरेक्ट स्पीच. आता हे लक्षात घ्यायचं इथे फार महत्त्वाचं आहे. देर इज नो चेंज मित्रांनो, कशात म्हणतोय मी इथे, रिपोर्टिंग वर्बच्या टेन्समध्ये चेंज करता येत नाही. आता मोठा प्रश्न इथे तुम्हाला पडायला पाहिजे, माहिती असेल किंवा नसेल देखील, काय रिपोर्टिंग वर्ब कशाला म्हणायचं आहे, राईट. समोर बघूयात आपण काय आहे तर. आणि अप्रॉप्रिएट कंजंक्शन इज यूज इन द इनडायरेक्ट स्पीच. मग ते कनेक्ट करण्यासाठी आपल्याला कंजंक्शन यूज करावं लागतं. याचे देखील रूल्स रेग्युलेशन्स आहेत, ते देखील आपण बघणार आहोत वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये. नंतर आहे अदर रिलेव्हंट चेंजेस आर मेड लाईक इन टेन्स, प्रोनाउन अँड पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज ऑल्सो. मित्रांनो याचा अर्थ असा आहे, रिपोर्टिंग वर्बचा टेन्स आपल्याला चेंज करता येत नाही, परंतु रिपोर्टेड स्पीचचा टेन्स आपल्याला अकॉर्डिंग टू करावा लागतो किंवा करावाही लागत नाही. डिपेंड्स अपॉन रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब कुठल्या पद्धतीचं आलं आहे त्यानुसार आपल्याला चेंजेस करावे लागतात. कशामध्ये, टेन्समध्ये, ज्याला आपण काळ म्हणतो, प्रोनाऊनमध्ये म्हणजे सर्वनाम म्हणतो, आणि पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत त्यामध्ये करावा लागतो. मित्र इथे टेन्शन कुणीही घ्यायचं नाही. आपण सुरुवातीला एकच गोष्ट समजून घेतोय, डायरेक्ट स्पीच काय, इनडायरेक्ट स्पीच काय, आणि त्याचे रिलेटेड पार्ट्स इथे समजून घेतोय.
नाहीतर तुम्ही म्हणाल की हे सुरुवातीला मला कळत नाहीये. व्यवस्थित व्हिडिओची पूर्ण सिरीज बघा, तुमच्या लक्षात येईल कशाला डायरेक्ट, कशाला इनडायरेक्ट आणि कुठल्या पद्धतीनं ते चेंजेस करायचे आहेत. तर एक्झाम्पल्स दिलेत मित्रांनो इथे दोन. पहिलं एक्झाम्पल, यू सेड दॅट यू हॅड गॉट द फर्स्ट प्राइज. आता इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा यूज केलाय का? नाही. आता हे जे दिसतंय मित्रांनो इथे मी अंडरलाईन करतोय किंवा याला बॉक्स करतो बघा सेडला, हे आहे रिपोर्टिंग वर्ब. याच्यामध्ये याच्या टेन्समध्ये चेंज होत नाही. दॅट यू हॅड गॉट द फर्स्ट प्राइज. आता इथे यू हॅड गॉट द फर्स्ट प्राइज जे आहे मित्रांनो, आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांना. याचा टेन्स कसा चेंज करायचा आपण समोर बघणार आहोतच. इथे कंजंक्शन काय यूज केलंय? दॅट. तर याला म्हणायचं आपण इनडायरेक्ट स्पीच. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, तन्मय सेड दॅट, हे दॅट आलंय. ही वर्कड इन दॅट ऑफिस मेनी इयर्स. आता याचं डायरेक्ट स्पीच मी आत्ता करून दाखवणार नाही, कारण तुम्ही लगेच कन्फ्यूज व्हाल केलं कसं. थोडक्यात इथे मिनिंग लक्षात घ्यायचं आहे. इनडायरेक्ट स्पीचचं काय आहे? इन्व्हर्टेड कॉमाज यूज होत नाही. रिपोर्टिंग वर्ब कशाला म्हणतात ते मी तिथं तुम्हाला बॉक्समध्ये दाखवलंय. कंजंक्शन जे सांगितलं इथे दॅट दोन्हीकडे यूज केलेलं आहे मित्रांनो, आणि त्या पद्धतीनं समोर चेंजेस केलेले आहेत. तर याला इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात. थोडक्यात ए टू बी चं काय कन्व्हर्सेशन झालं. फॉर एक्झाम्पल, आता माझं नाव संदीप आहे आणि मी एखाद्या माझ्या मित्राशी फॉर एक्झाम्पल रवीसोबत बोलत असेल, समजून घ्या. मी रवीला जे बोललोय आणि रवीनं जसेच्या तसे शब्द माझे जर यूज करत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲक्च्युअल वर्ड्स यूज करणे, ज्याला डायरेक्ट स्पीच म्हणतो. पण रवी जर मी जे काय बोललो हे दुसऱ्या मित्राला फॉर एक्झाम्पल जावेदला सांगत असेल की मी काय बोललोय त्याच्या शब्दांमध्ये, तर त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच म्हणतो. म्हणजे संदीप टू रवी आणि रवी टू जावेद असं एक कॉम्बिनेशन आहे. तर हे समजून घ्यायचं आहे मित्रांनो, कशा पद्धतीनं ते समजून घ्यायचं आहे, आणि मी तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाम्पल देऊन इथे सांगितलेलं आहे. तर आपण नेक्स्ट बघूया मित्रांनो. आता मिनिंग ऑफ इनडायरेक्ट स्पीच बघितलं आहे. नेक्स्ट, रिपोर्टेड स्पीच अँड रिपोर्टिंग वर्ब काय प्रकारे बघूया. काय आहे तर समजून घ्यायचं. इथे दोन कॉन्सेप्ट इथे आपण बघणार आहोत, दोन महत्त्वाच्या. रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय आणि रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, ह्या दोन महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स आहेत. आता रिपोर्टेड स्पीच मीन्स पुटिंग द ॲक्च्युअल वर्ड्स ऑफ द स्पीकर विदिन इन्व्हर्टेड कॉमाज. जर जे स्पीच किंवा डायरेक्ट स्पीचमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे ठेवलेलं असतं ना मित्रांनो, आपण लिहितो त्याला म्हणायचं रिपोर्टेड स्पीच. आणि रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, त्याचा मिनिंग होतो द वर्ब दॅट इंट्रोड्युसेस द रिपोर्टेड स्पीच. जे आपल्याला काय इंट्रोड्यूस करतं, काय सांगतं, रिपोर्टेड स्पीच सांगतं. आता हे समजून घेण्यासाठी याच्या काही तुम्हाला मित्रांनो एक मिनिंग माहिती पाहिजे आणि आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तुम्हाला डेफिनेशन कुणी विचारणार नाही. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिपोर्टेड स्पीच, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड रिपोर्टिंग वर्ब. तर इथे एक्झाम्पल काय दिलंय बघा इथे बॉक्समध्ये. राशी सेड टू हर फादर कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा आय नीड मोर मनी फॉर ट्रिप फुल स्टॉप अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता हे जे बघा रिपोर्टेड स्पीच काय म्हणायचं, हा दिसतोय तुम्हाला इथे याला सर्कल केलाय, इन्व्हर्टेड कॉमास दिसत आहे तिथे. याच्यामध्ये जे आलंय मित्रांनो आय नीड मोर मनी फॉर ट्रिप, याला म्हणायचं रिपोर्टेड स्पीच. फार महत्त्वाचं आहे, समजून घ्या, सिम्पल आहे. आणि रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय हे दिसतंय इथे मी अंडरलाईन केलंय बघा इथे सेड, याला बॉक्समध्ये घेतोय बघा सेड, याला म्हणायचं रिपोर्टेड स्पीच. मी बॉक्समध्ये दिलेलं आहे बघा रिपोर्टेड स्पीच आणि त्याकडे ॲरो दाखवला आहे. आणि रिपोर्टेड मित्रांनो इथे एक रिपोर्टेड हा जो वर्ड आहे इथे काय पाहिजे, रिपोर्टिंग वर्ब पाहिजे. काय पाहिजे इथे, रिपोर्टिंग वर्ब. टाईप करतो, कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. हे जे आहे हे आहे रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब कॉपी पेस्टमध्ये करताना झालं असेल ते इथे सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मी जे बोलतोय त्यावरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सेड काय आहे, रिपोर्टिंग वर्ब. आणि आय नीड मोर मनी फॉर ट्रिप काय मित्रांनो, रिपोर्टेड स्पीच. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला रिपोर्टेड स्पीच कशाला म्हणायचं आहे, रिपोर्टिंग वर्ब कशाला म्हणायचं आहे. रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय, डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतलं, बरोबर. आणि रिपोर्टेड स्पीच आपल्याला ज्या वर्बमुळे इंट्रोड्यूस होतं त्याला आपण म्हणतो रिपोर्टिंग वर्ब. इथे आलाय सेड, इथे विल से देखील येऊ शकतं, सेज देखील येऊ शकतं, से देखील येऊ शकतं. तर अशा पद्धतीने दोन कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी काय समजून सांगितलं तुम्हाला
कशाला डायरेक्ट स्पीच म्हणायचं, कशाला इनडायरेक्ट स्पीच म्हणायचं, रिपोर्टेड व स्पीच काय, रिपोर्टिंग वर्ब काय, एवढं क्लिअर झालंय. नेक्स्ट बघूयात मित्रांनो महत्त्वाचं. तर मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आता आपण इथे बघणार आहोत. थोडा महत्त्वाचं आहे, सगळंच महत्त्वाचं आहे, पण प्रायोरिटी जर बघितली आतापर्यंत आपण या 4 गोष्टी मी जसं सांगितल्या. आता इथे इम्पॉर्टंट काय या स्क्रीनवर ते बघूयात. वाईल नरेटिंग स्पीच टू समवन, एखाद्याला आपण स्पीच नरेट करत असू, सांगत असू, वन नीड्स टू मेक मेनी चेंजेस इन इट, मग त्यावेळेस चेंजेस करावे लागतात. आणि सच चेंजेस आर ब्रॉडली ऑफ 2 टाइप्स, 2 प्रकारचे आहेत. रूल्स रिगार्डिंग द चेंजेस इन डायरेक्ट टू इनडायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करताना किंवा इनडायरेक्ट स्पीच डायरेक्ट स्पीच करताना, म्हणजे डायरेक्टच्या आपण इनडायरेक्ट करताना जे चेंजेस करतो त्याचे वाईस वर्सा उलटे करावे लागतात इनडायरेक्टचं डायरेक्ट स्पीच करताना. तर डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना कुठले रूल्स आहेत? एक आहे कुठला, रिगार्डिंग चेंज इन टेन्स. आता चेंज इन टेन्स म्हणजे काळामध्ये आपल्याला काय बदल करावे लागतात, कुठल्या, तर रिपोर्टेड स्पीचच्या. तो एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे रिगार्डिंग चेंज इन प्रोनाउन्स अँड पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज. प्रोनाउन्समध्ये चेंज करावा लागतो, तो कसा करावा लागतो, या 2 पद्धतीचे रूल्स आपल्याला व्यवस्थित इथे समजून घ्यायचे आहेत मित्रांनो. फार महत्त्वाचा पार्ट आपण डिस्कस करतोय. आता याच्याशी रिलेटेड व्हिडिओज मी सेपरेट बनवलेले आहेत. कुठले, रिगार्डिंग चेंज इन टेन्स आणि रिगार्डिंग चेंज इन प्रोनाउन्स अँड पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज. म्हणजे हा पार्ट 1 जरी कन्सिडर केला हा व्हिडिओ तुम्ही तरी चालेल. याच्यानंतरचा कंटिन्यू तुम्ही जर बघितला तरच तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट समजणार आहे. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की कसे प्रश्न येतात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवरती, तर त्यासाठी मी जे मित्रांनो प्रॅक्टिस सेशन टाकलेले आहेत. त्यानंतर मी MPSC, PSI, STI, त्यानंतर ASO, सरळ सेवा भरती, जिल्हा परिषद, त्यानंतर तलाठी असेल, आरोग्यसेवक असेल, पशुसंवर्धन असेल, कुठलीही एक्झाम घ्या, बँकिंग, याचे मी जे सॉल्व केलेले आहेत मित्रांनो ॲनालिसिस ऑफ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, ते बघा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामध्ये बरेच आलेले आहेत, त्याचं मी ॲनालिसिस तिथे केलेलं आहे. तर आत्ता इथे मी तुम्हाला महत्त्वाचे इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या. 2 पद्धतीनं लक्षात घ्यायचे आहेत बदल आपल्याला कुठले, एक आहे रिगार्डिंग चेंज इन टेन्स आणि दुसरा आहे रिगार्डिंग चेंज इन प्रोनाउन्स अँड पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज. नेक्स्ट बघूयात मित्रांनो काय आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच रिलेटेड. आता इथे मी एक्झाम्पल्स दिलेत मित्रांनो डायरेक्ट आणि इनडायरेक्टचे. फक्त का दिलेत लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे, आत्तापर्यंत आपण जे डिस्कस केलं आहे ना तेवढंच आपण इथे बघणार आहोत. आता याचे चेंजेस कसे करायचे हे नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमच्या लक्षात येईल. तर आता डिस्कस करूयात एक्झाम्पल्स. द टीचर सेड 2 and 2 मेक 4. आता इथे काय आहे बघा, महत्त्वाचं आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, तो पाक नंतरचाच आहे. इथे आत्ता काय शिकवलं आहे बरं बघा. इथे आता हे डायरेक्ट स्पीचमध्ये आहे का इनडायरेक्ट, हे डायरेक्ट स्पीचमध्ये आहे कारण डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये टाकलं आहे, कॉमा दिला आहे. द टीचर से रिपोर्टिंग वर्ब कुठलं आहे मित्रांनो, सेड, बरोबर. 2 and 2 मेक 4 हे काय, रिपोर्टेड स्पीच. याचा टेन्स कुठला आहे मित्रांनो, सिम्पल प्रेझेंट टेन्स. पण महत्त्वाचं असं आहे याच्यामध्ये बदल का होत नाही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये, त्याचं कारण आहे हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणजे द टीचर सेड दॅट 2 and 2 मेक 4, म्हणजे हे जे आहे रेड कलरमधलं आहे मित्रांनो डायरेक्ट स्पीच आणि हे जे दुसरं आहे ते आहे इनडायरेक्ट स्पीच. लक्षात घ्या, जे वेगळ्या कलरमध्ये दिलेलं आहे म्हणजे आन्सर हे आहे इनडायरेक्ट स्पीच आणि रेड कलरमध्ये जे आहे ते काय आहे, डायरेक्ट स्पीच. तसंच माय मदर सेड टू मी कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा, वेअर वर यू लास्ट नाईट अँड क्वेश्चन मार्क अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा. कंप्लीट इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे आहे रिपोर्टिंग वर्ब, हे आहे रिपोर्टेड स्पीच. त्याचा चेंज करताना माय मदर आस्क्ड मी वेअर, जसंच्या तसं घेतलं कंजंक्शन इथे WH टाईप वर्ड. आय हॅड बीन द प्रिव्हियस नाईट, लास्ट नाईटचं इथे काय केलं आहे मित्रांनो, प्रिव्हियस नाईट. आणि यूचं काय केलं आहे, आय केलं आहे. टेन्सही चेंज केलेलं आहे. हे शिकायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. पण आत्तापर्यंत जे बघितलं आहे डायरेक्ट स्पीच काय, इनडायरेक्ट स्पीच काय, रिपोर्टिंग वर्ब काय, रिपोर्टेड स्पीच काय, हे ते तुम्हाला समजून घेण्यासाठीचे एक्झाम्पल्स आहेत.
इथे चेंज करा हा प्रकार नाही, ह्याचे रूल्स आपल्याला शिकायचे आहेत मित्रांनो. नेक्स्ट थर्ड काय आहे, द स्ट्रेंजर सेड मी प्लीज हेल्प मी. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, सेड आहे रिपोर्टिंग वर्ब, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे दिलंय मित्रांनो ते आहे रिपोर्टेड स्पीच, ज्याला आपण RS म्हणू इथे रिपोर्टेड स्पीच. त्यानंतर याचा आन्सर आहे द स्ट्रेंजर्स रिक्वेस्टेड मी टू हेल्प देम. बघा इथे टू यूज केलं इथं कनेक्ट करायला मी, आणि इथे रिक्वेस्ट प्लीज आले म्हणून याला काय घेतलं इथे रिक्वेस्टेड. हे चेंजेस आपल्याला शिकायचे आहेत मित्रांनो, कुठल्या पद्धतीनं चेंजेस करायचे आहेत आपल्याला. आणि लास्ट एक्झाम्पल बघा, द ओल्ड वुमन सेड अलास आय एम अनडन. आता इथे बघा परत आहे एक्सक्लेमेटरी दिसते इथे अलास, इथे एक्सक्लेमेशन मार्क पाहिजे. द ओल्ड वुमन एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट शी वॉज अननन. तर अशा पद्धतीनं समजून घ्यायचंय. डायरेक्ट स्पीच काय, जे रेड कलरमध्ये मी दिलेत सगळे इथे या स्क्रीनवरती डायरेक्ट स्पीचमधले सेंटेन्सेस आहेत, आणि आन्सर जे आहेत हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहेत. तर लक्षात या पद्धतीनं आपण इथे या पर्टिक्युलर व्हिडिओ लेसनमध्ये काय काय बघितलं मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की इंग्लिश लँग्वेजमध्ये दोन पद्धतीनं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आपल्याला हे दोन प्रकार आहेत जे कन्वे करता येतं. आणि तसंच डायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं, इनडायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं, त्याचे वेगवेगळे फीचर्स बघितले आणि आपण त्याचे एक्झाम्पल्स बघितले. रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय हे बघितलं मित्रांनो. नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार आहे. सगळ्यांचे धन्यवाद. माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि समोरचे जे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचे सगळे मी व्हिडिओज अपलोड करणार आहेत ते सगळ्यांनी बघा. धन्यवाद.